तर शिर्डीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर घेतलेल्या खासदारांच्या बैठकीला वागचौरे यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती लावल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना वेगळं वळण मिळालंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात। काहींच्या मते वागचौरे हे ठाकरे गटासोबतच राहणार आहेत, तर काहींनी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करावा असं मत व्यक्त केलंय। खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभेचे जे खासदार आहेत ते या बैठकीला उपस्थित राहिले पाहिजे होते, परंतु एकंदरीत ते काल बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळं ते शिंदे गटाकडे जातात काय अशी शंका या ठिकाणी उपस्थित होती। त्यांनी जायलाच पाहिजे होतं का भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी जायला पाहिजे होतं, कारण त्या पक्षात आहेत आणि त्यांनी त्याची उपस्थिती पाठवली पाहिजे। तर जनतेने त्यांनी निवडून दिलेलं आहे उद्धव ठाकरेच्या पक्षातून। तुमचे खासदार शिंदे गटात जातात अशी चर्चा आहे, ते फुटतील असं वाटतं भाऊसाहेब वागचौरे? नाही फुटणार, ते आज उद्धव ठाकरेच्या गटातच राहतील। ते थोडी चर्चा चालू आहे पण ते जाणार नाही। समजा खासदार फुटले तर याला उद्धव ठाकरे जबाबदार की खासदार शिंदे जबाबदार? नाही फुटणारच नाही, जबाबदारीचा विषय येत नाही। हे फुटाफुटीचं 2-3 वर्षापासून राजकारण चालूच आहे। कोण कोणाचं फुटत कोण कोणाच्या घरात जाऊन बसत काही पत्ता नाही आता राज्यामध्ये। आता साहेब फुटले काय आणि राहिले काय त्याच्याने काही फरक पडणार नाही, कारण साहेबच मतदार सांगत नाही। वर राज्यात कोण जबाबदार ते माहित नाही, पण आमचे साहेब किती ठाम आहे आम्हाला ते म्हणायचंय। साहेबांनी ठाम राहिलं पाहिजे। जर पक्षाने तुम्हाला एक जबाबदारी दिली आहे, खासदार केलेलं आहे, हे साहेबांच्या मनावर आहे ना। सन्माननीय खासदार वागचौरे साहेब हे ठाम पाहिजे। वर कोण फोडतं आणि कोण लॉलीपॉप देतं याला काय महत्व आहे? या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थानं आमदार खासदार यांच्यामध्ये जो एकोपा निर्माण करायचा किंवा त्यांना वेळ दिला पाहिजे होता, परंतु तो वेळ दिला जात नाही अशी या ठिकाणी शंका उपस्थित होत आहे। त्यामुळेच खासदार वागचौरे साहेब या ठिकाणी शिंदे गटात जातील, त्याला खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी जबाबदार असतील। नक्कीच या ठिकाणी आत्मपरीक्षण करायला पाहिजे या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब यांनी, की वारंवार या ठिकाणी आपल्या गटातील आमदार खासदार या ठिकाणी फुटून जात आहे, तर नक्कीच त्यांना वेळ दिला पाहिजे। त्यांच्या ज्या शंका कुशंका असेल किंवा त्यांचे जे प्रश्न असेल ते समजून घेतले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय। हे बघा, फुटली तर फायदा तर कोणाचाच होत नाही, कारण की आता आम्ही पाहिलं 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री होऊन बी त्यांचा काही एवढा मोठा फायदा झाला नाही। उलट आता ते उपमुख्यमंत्री झाले, रिवर्स आले। आता याच्यात बी फुटाफाटी बी झाली, ते मला वाटत नाही फायदा होईल, पण नुकसानच जास्त होईल।